स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। खामगाव तालुक्यातील शेलोडी शिवारातील एका शेतातील टीन शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने मध्यरात्री धाड टाकून मोठी कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी 8,43,860 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 12 आरोपींना अटक केली आहे। शेलोडी शिवारात एक्का बादशहा नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त बातमी मिळताच पोलिसांनी शेतातील टीन शेडवर अचानक छापा टाकला। पोलीस कर्मचारी योगेश कुवारे यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस तक्रारीत हा जुगार अड्डा राजू बघे चालवत असल्याचा उल्लेख असून ते पसार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे। या कारवाईत संजय देवमन शेगुकार, सुनील राजेंद्र भुजने, शुभम दिलीप भुजने, अमोल रमेश मुंडाले, सचिन मधुकर मोहाडे, प्रभाकर सुखदेव तायडे, नंदकिशोर प्रल्हाद आरे, नासिर खा बशीर खा, आकाश वसंता हांडे, निवृत्ती भगवान हिंगणे, शेख राजीक शेख शफीक आणि विनोद जनार्दन जाधव या 12 जणांना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे। दरम्यान या प्रकरणात फरार दाखवण्यात आलेले शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख राजेंद्र बघी यांनी माध्यमांशी बोलताना सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत। आपल्याला बदनाम करण्यासाठी आणि वाढता राजकीय प्रभाव कमी करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे। वाढत्या पक्षीय कामांमुळे पक्षांतर्गत किंवा महायुतीमधील राजकीय विरोधकांनी आपल्याला अडकवण्यासाठी हे नाव पुढे केले असावे असा संशय व्यक्त करत निष्पक्ष चौकशीसाठी वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच गरज पडल्यास उपोषणाला बसणार असल्याचा थेट इशाराही त्यांनी दिला आहे। या घटनेनंतर पोलीस जप्त मुद्देमालासह इतर आरोपींची चौकशी करत असून राजेंद्र बघे यांच्या मागणीनुसार आता पोलीस प्रशासन काय पावले उचलते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। काल रात्री अंदाजे 1:30 वाजेच्या सुमारास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांच्या आदेशाप्रमाणे, त्याचबरोबर माननीय अपर पोलीस अधीक्षक जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, त्याचबरोबर माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार ग्राम शेलोडी शिवारामध्ये पोलिसांनी छापा टाकला। त्या छापा कारवाईमध्ये पोलीस स्टेशन खामगाव शहर, पोलीस स्टेशन शिवाजीनगर, त्याचबरोबर पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथील स्टाफ होता। त्या छाप्यामध्ये जवळपास आपल्याला 12 आरोपी हे जुगार खेळताना मिळून आले। त्यांच्याकडून आपण नगदी 22,700 रुपये, त्याचबरोबर जे इतर वाहने, मोबाईल असे मिळून जवळपास 8 लाख असा एकूण आपल्याला मुद्देमाल मिळून आलेला आहे। सदर अपराधमध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास करत आहोत। त्यानुसार अपराध क्रमांक 283/26 कलम 4(5) महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे अपराध दाखल आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही तपास करत आहोत। तशी आपल्याकडे फिर्याद दाखल आहे, जे फिर्यादी आहेत, जसं योगेश कुवारे साहेब फिर्यादी, त्याच्यामध्ये मुख्य आरोपी असं काही शब्द नाही। त्याच्यामध्ये जवळपास फरार आरोपीचं नाव काय? एक फरार आरोपी तिथून पळून गेला। त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे विनोद जनार्दन जाधव आणि राजू बघे। साहेब, आपण फरार आरोपी जे याच्यात सांगितलेलं आहे, तर फरार आरोपी पोलीस स्टेशनच्या आवारात फिरून झाला, मीडियाला बाईट देऊन झाला नाही। त्याच्यामध्ये हे जे आपले जे शिक्षेचे जे प्रमाण असतं, गुन्ह्याचं शिक्षेचे प्रमाण 7 वर्षापेक्षा जास्त किंवा 7 वर्षापेक्षा, त्याप्रमाणे आम्ही अटकेची कारवाई करतो। हो, मी तर आश्चर्यचकित झालो। मी जेव्हा घरी होतो, मी सीसीटीव्ही, माझ्या घरचे सीसीटीव्ही फुटेज आहे की तुम्ही सर्व मी तुम्हाला दाखवू शकतो। माझ्या सध्या मोबाईल मुद्दा सुद्धा आहे, तुम्हाला व्हिडिओ देऊ शकतो। आपल्या काही पत्रकार बंधूंना दाखवला सुद्धा की मी 10:30ला घरी आलेला आहे आणि मी माझ्या घरी झोपलेला असताना हा कुठं छापा झाला। छापा मला कुठलाही कल्पना नसताना जेव्हा मी याच्यातून बातम्यामध्ये काहीतरी मेसेजमध्ये पाहिलं की बाबा मुख्य आरोपी म्हणून माझं नाव आलं, मी आश्चर्यचकित झालो। मी याच्यावरती गोष्टाकडे दाद मागणार आहे। हा कुठेतरी बा पक्षाला बदनाम करण्याचा प्रकार आहे, मला बदनाम करण्याचा प्रकार आहे। कुठलाही मला याच्यामध्ये पुरावा दाखवा की बा मी कुठं माझ्या तिथं अशी जो ते म्हणतात का हड्डा आहे तिथं मला कुठं बॉन्ड दाखवा, माझी कुठे जागा दाखवा, मी कुठेतरी आठवड आहे तिथं हे दाखवावं। हा जो आरोप आहे मी पूर्णपणे फेटाळतो आणि माझं नाव आलं कसं, मी गोष्टांकडे बहुत चौकशी मागणार आहे। मी विनंती करणार आहे, वेळ पडल्यास मी उपोषणाला सुद्धा बसणार आहे। काही हे संपूर्ण घडलंय का, असं काय कोणावर संशय का, कोण करतं, कोण आहे संपूर्ण षडयंत्र मागे? काहीतरी असू शकते, मित्रपक्ष असू शकते, पक्षातून मी असू शकते किंवा आता जे काही आता काही सांगितलं, जे आपले काही असतात मित्र फ्रेंड असतात की कसं आलं नाव, कसं आलं, कारण की सकाळपर्यंत दुसरे वेगळे आरोपी होते। सकाळनंतर सर्व झाल्यानंतर माहिती पडते की माझं नाव 11च्या ठिकाणी आणखी 12 नाव आले, 13 नाव आले, माझं नाव आलं। मी आश्चर्यचकित, माझं नाव आलं कसं?
मी घरी झोपताना असताना छापा इकडे होतो, कुठे जर अधिकारी असतील त्यांना कुठं मला व्हिडिओ दाखवा की बा मी कुठे तिथं आढळलो का, माझा कुठं बॉन्ड आहे का, माझा कुठं काही संपर्क आहे का, तर निश्चितच की हा माझ्यावरती एका प्रकारे अन्याय झालेला आहे. जो हे निशाणा कोणाकडे आहे? मित्र पक्षाकडे आहे का पक्षांतर्गत आहे? नाही, आज सध्या तर मला तरी जे प्राथमिक जे आढळलं तर मला पक्ष अंतर्गतच वाटत आहे किंवा कुठेतरी मला प्रभाव कमी करायचा आहे, ते पक्ष अंतर्गत मला वाटत आहे. हे नाव आहेत समोर आलेले? हे नाव आले समोर घेऊ शकता ना? नाही, नाव येऊ शकतात ना, आता जे आहे तर त्यांना सांगितलं बा की सर्व झाले ना असताना बा असं तुमचं नाव आलं ना, असं तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मी निश्चितच आता मी पी आय साहेबाला पण भेटलो की मग मी म्हटलं बा फरार दाखवलं. मी म्हटलं बा फरार, मी माझ्या घरी असताना मी फरार कसा आहे, इथं सरळ इथं आलेला आहे. हे आमचे शहर प्रमुख आहे, आमचे पदाधिकारी सुद्धा आलेले आहे की बा काय प्रकार घडला. आम्ही विचार केली पी आय साहेबांना, आम्ही विचारणा केली बा सर काय प्रकार आहे बा, काय आम्हाला काही अटक आहे का, काय जमानत घ्यायची काय, तर ते म्हटलं नाही सध्या असं काही नाही बा, तुम्ही जाऊ शकता, असं काही कुठलं प्रकार नाही असं त्यांनी सांगण्यात आलं. नाही, तुमच्या खामगाव मतदारसंघामध्ये हा भाजपचा गड आहे, तुम्ही शिवसेना इथे वाढवलेली आहे, तर महायुतीमधून काही जागा फटका असतो? 100% असू शकते ना. ज्याच्या पोटात दुखणे आहे किंवा इथं आता शिवसेना अल्प होती, पण आता आमची शिवसंवाद यात्रा असेल का, आम्ही वेळोवेळी केलेले आंदोलन मित्र पक्षात असताना सुद्धा आम्ही वेळोवेळी पक्षासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. बँक असेल, तहसील असेल, ईडीओ कार्यालय असेल, वेळोवेळी आम्ही आंदोलन करून शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून दिला. त्याचा एक प्रकार आहे किंवा कुठेतरी आम्हाला दाबण्याचा प्रकार आहे की हा पक्ष मोठा असताना कुठेतरी दाबण्याचा प्रकार आहे. महायुतीमधून फटका जागा फटका महायुतीमधून सुद्धा दगाफटका आहे हा होऊ शकते की आमच्या यातला बी एखादा असू शकते बा त्याला माझं कुठलं वर्ष नाही होत बा काहीतरी बदनाम करायचं, तर हे पक्ष अंतर्गत बी असू शकते आणि महायुतीतून असू शकते. आता पण नाव काय कोणा नाव घेऊ शकत नाही, पण मला जास्तीत डाऊट पक्ष अंतर्गतच थोडं वाटत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा. पाहत राहा निर्भीड स्वराज्य.